नमस्कार मित्र. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण चेंज वॉइस पार्ट 1 पाहिला. त्या पार्ट 1 मध्ये आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचे चेंज वॉइस कसे करतात किंवा आज्ञार्थी वाक्यांचे चेंज वॉइस कसे करतात हे आपण पाहिलं. आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की याचा रिमेनिंग पार्ट आपण नंतर घेऊ, ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस. तर आज आपण त्याचा पार्ट 2 पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण प्रत्येक मी सांगतो इम्परेटिव्ह सेंटेन्सचे चेंज वॉइस कसे करतात हे आपण पाहिलं होतं. आज आपल्याला पाहायचं आहे की डब्ल्यू टाईप क्वेश्चनचे असतात, डब्ल्यू टाईप क्वेश्चन्स. त्या डब्ल्यू टाईप क्वेश्चनचे चेंज वॉइस कसे करायचे किंवा अशा प्रकारचे जर आपल्याला प्रश्न विचारले तर आपल्याला कशा प्रकारे याचे पॅसिव्ह किंवा ॲक्टिव्ह करता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. जनरली बघा, चेंज वॉइस ज्यावेळेस आपण नाव घेतो त्यावेळेस ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करणे आणि पॅसिव्हचे ॲक्टिव्ह करणे हे दोन्ही गोष्टी आपल्याला किंवा दोन्ही क्रिया डोक्यात ठेवायच्या असतात. चेंज वॉइसचा अर्थ फक्त पॅसिव्ह करणे एवढा नाही. तर काय करायचं असतं आपल्याला, इफ देर इज सेंटेन्स अँड दॅट सेंटेन्स इज रिटन इन ॲक्टिव्ह वॉइस दॅट टाइम इट हॅज टू बी चेंज इन टू पॅसिव्ह वॉइस. अँड वेनेवर देर इज अ सेंटेन्स दॅट इज इन पॅसिव्ह वॉइस दॅट टाइम इट हॅज टू बी चेंज इन टू ॲक्टिव्ह वॉइस. दॅट इज कॉल्ड ॲक्टिव्ह वॉइस और पॅसिव्ह वॉइस और चेंज वॉइस. सी दॅट 2 एक्झाम्पल्स हॅव बीन रिटन ऑन दिस बोर्ड. 2 एक्झाम्पल्स आपण या बोर्डवर लिहिलेले आहेत. पहिले बघा, व्हाय डज शी हेल्प हिम, अँड सेकंड इज हाऊ विल यू विन द गेम. हाऊ विल यू विन द गेम. हे 2 वाक्य आपण या ठिकाणी लिहिले. आपल्याला याचं काय करायचं आहे, चेंज वॉइस करायचं आहे किंवा हे 2 उदाहरणं तुमच्या पेपरमध्ये आले आहेत असे गृहीत धरा आणि तुम्हाला याचं काय करायचं, चेंज वॉइस करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे कळायला पाहिजे की दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. हे ज्यांना टेन्स माहीत असतात, त्याचे सूत्र माहीत असतात, त्यावेळेस त्यांना पटकन कळते की दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. आता बघा, व्हाय डज शी हेल्प हिम. आता जनरली एक साधा नियम आहे, पॅसिव्ह वॉइसमध्ये 101% एव्हरी टाइम देर इज थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. पॅसिव्ह वॉइसमध्ये कधीही क्रियापदाचं तिसरं रूप असते. आता पहिलं वाक्य बघा, व्हाय डज शी हेल्प हिम. व्हाय डज शी हेल्प हिम हे वाक्य कोणत्या टेन्समधलं आहे हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. म्हणजे त्या नियमानुसार आपण त्याचं पॅसिव्ह वॉइस करण्याचा प्रयत्न करू. बघा, ज्या ज्या वाक्यामध्ये डज सारखे शब्द येतात, म्हणजे ज्या ज्या प्रश्नामध्ये डज सारखे शब्द येतात, डू सारखे शब्द येतात, डू किंवा डज येतो, अशा वेळेला ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं असतं. म्हणून आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना सिम्पल प्रेझेंट टेन्स डोक्यात ठेवायचं आहे. बघा मग आता हे वाक्य समजा या ठिकाणी डब्ल्यू शब्द नाहीच, तर याचं सरळ वाक्य कसं होईल, हा डज शब्द इकडे जाईल, म्हणजे शी हेल्प्स हिम असं होईल. आणि या ठिकाणी विल जे शब्द आहे, विल या ठिकाणी घेतला तर काय होईल, यू विल विन द गेम. म्हणजे हे सरळ वाक्य होतील आणि अशा वाक्याचे चेंज वॉइस करणं किंवा पॅसिव्ह करणं सोपं असते. परंतु प्रश्नार्थक जर वाक्य असेल तर तेही करणं कसं सोपं हे आपण बघू. आता बघा, हे या ठिकाणी आपण यूज केलं तर काय होईल, हेल्प्स, शी हेल्प्स हिम, आणि त्याचं तुम्हाला करता येते. म्हणून बघा, ज्यांना पटकन करता येत नाही किंवा हे वाक्य पाहायला चेंज वॉइस जमत नाही, त्यांनी काय करायचं, आधी सरळ वाक्य तयार करून पाहायचं. याचं सरळ वाक्य, याचं सरळ वाक्य कसे होईल, शी हेल्प्स हिम. या ठिकाणी येस काय घेतला, कारण की डज हा इकडे गेला. हा प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण डज वापरतो आणि साधं जे वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, याच्यामध्ये आपण इकडे घेतला म्हणजे यस केलं. तृतीय पुरुषी एकवचनी जर सर्वनाम असेल तर क्रियापदाला आपण प्रत्यय म्हणून येस जोडतो, म्हणून जोडला. आता हे सरळ वाक्य, याचं तुम्हाला पॅसिव्ह करता येईल. कसं बघा, हिम शब्द आहे, आपण ऑब्जेक्ट म्हणून समोर घेतो, हिमचं ही झालं, सिंपल प्रेझेंट आहे म्हणून ही इज झालं, बरोबर. नंतर बघा, हेल्प शब्द आहे, हेल्पचं किती रूप करतो आपण, तिसरं रूप करतो, ही इज हेल्प. नंतर बाय असते क्रियापदानंतर आणि नंतर हर. ओके, हे झालं असं. दुसरं पण एकदा बघू आपण खाली असंच, कारण की तुम्हाला डायरेक्ट जर येत नसेल, डायरेक्ट डब्ल्यू एच शब्द किंवा डब्ल्यू एच वाक्य असणारे किंवा प्रश्न असणारे याचं डायरेक्ट पॅसिव्ह येत नसेल तर आधी हे समजून घ्यायचं याचं साधं वाक्य कसं असेल. म्हणजे साधं वाक्य असं बघा, आता याचं कसं होईल, यू पासून सुरुवात होईल, यू विल इकडे जाईल, यू विल विन द गेम. हे झालं साधं वाक्य. याचं आपल्याला पॅसिव्ह सरळ करते. पॅसिव्ह काय बोलायचं, द गेम, नंतर सिंपल फ्युचर टेन्स आहे, साधा भविष्यकाळ असल्यामुळे विल बी करतो आपण. नंतर क्रियापद तिसरं रूप, विनचं तिसरं रूप ते ओन,
विनचं तिसरं रूप वोन. द गेम विल बी वोन, नंतर बाय आणि याची ऑब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ प्रोनाउन. सर्वनामाचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म घेतो आपण, त्या ठिकाणी आपण यू घेतलं, यूज होते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण साधे वाक्य केले. हे साधे वाक्य करता आलं की तुम्हाला याचं काय करता येते, पॅसिव्हाइज करता येते. म्हणजे प्रश्नोत्तर वाक्याची पॅसिव्हाइज करणं अगदी सोपं आहे. मग बघा आता तुम्हाला याचं काय करायचं आहे, या वाक्याचं पॅसिव्हाइज करायचं आहे. सरळ सोपं आहे. हा जो इज आहे, इज हा इज इथून काढायचा आणि हा समोर घ्यायचा आणि शब्द कोणता या ठिकाणी WH म्हणजेच व्हाय. व्हाय इज ही हेल्प बाय हर, या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. संपला विषय. बघा थोडं किचकट वाटत असेल या ठिकाणी, परंतु समजण्यासाठी अगदी सोपं आहे. तुम्हाला जर हे साध्या वाक्याचं पॅसिव्हाइज येत असेल तर WH टाईप क्वेश्चनचं पॅसिव्हाइज करणं अगदी सोपं आहे. म्हणून काय केलं आपण, फक्त या ठिकाणी जो इज येतो तो इज समोर घेतला आणि त्याआधी आपण जो WH शब्द आहे तो घेतला. झालायचं उत्तर. आता या ठिकाणी पण खाली तसंच करू आपण. या ठिकाणी बघा विल शब्द दिलेला आहे, हा विल तुम्ही समोर घ्या. विल घेतला, याला आपण काढून टाकू इथून आणि विलच्या आधी काय हाऊ, या ठिकाणी प्रश्नार्थक झालं. हे पण म्हणजे व्हाय डज शी हेल्प हिम याचं पॅसिव्हाइज कसं होईल, व्हाय इज ही हेल्प बाय हर. व्हाय डज शी हेल्प हिम याचं उत्तर बघा, व्हाय इज ही हेल्प बाय हर. इज आपण या ठिकाणी काढून टाकली. दुसऱ्यामध्ये बघा हाऊ विल यू विन द गेम, याचं काय केलं आपण, हाऊ विल द गेम बी वोन बाय यू. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं, विल काढून टाकलं. आणि अशी प्रॅक्टिस आपण करत गेलो तर परत तुम्हाला हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स नंतर साधं वाक्य हे बनवण्याची काही गरज नाही. आपण सरळ सरळ पटकन करू शकतो. हे कशासाठी, फक्त प्रॅक्टिससाठी किंवा कशा प्रकारे आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करतो एवढं समजण्यासाठी आहे. आणखी एक दोन उदाहरण बघू आपण. Where has he called me? समजा हा प्रश्न होता. हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं तुम्हाला पॅसिव्हाइज करायला सांगितलं किंवा चेंज करा म्हटलं. Where has he called me? याचा टेन्स आपल्याला पटकन कळाला. काय, हॅज नंतर B3 आलं म्हणजेच काय असते, प्रेझेंट परफेक्ट असतो, पूर्ण वर्तमान काळ असतो. मग याचं करत असताना आपल्याला बघा पहिल्या स्टेपने जाऊ आधी आपण, कारण की डायरेक्ट जर आपण करायला गेलो किंवा कोणाला सवय नसेल तर वाक्य चुकतात. ते याचं साधं वाक्य आधी कसं होईल, ही आपण समोर घेऊ, ही नंतर हॅज घेऊ, हॅज नंतर कॉल आणि मी. हे झालं साधं वाक्य. विधानार्थी वाक्य एस प्लस हॅज प्लस V3 प्लस ओ, इट इज द फॉर्म्युला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आता याचा आपल्याला पॅसेज करताना आपण काय करू, मी म्हणजेच ऑब्जेक्ट समोर घेतला आय झालं. आयच्या नंतर हॅव येतो का हॅज येतो, हॅव येतो. पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज घेतात, हॅव घेतला. त्यानंतर बीन असतो, त्यानंतर कॉल P3 आणि नंतर हिम. ओके, हे झालं बघायचं. ही हॅज कॉल मी, आय हॅव बीन कॉल बाय हिम. या ॲक्टिव्हायचं हे पॅसिव्हाइज झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त याचं रूपांतर प्रश्नामध्ये करायचं आहे. इट हॅज टू बी कन्व्हर्टेड इन टू क्वेश्चन. मग सोपं आहे. क्वेश्चन करत असताना आपण काय घेतो, जे टू हॅवचे, टू डूचे, टू बीचे रूप आहे ते समोर घेतो. म्हणून आपण हॅव समोर घेतलं आणि इथं काढून टाकलं. आणि त्याआधी काय घ्यायचं आपल्याला, वेअर घ्यायचं. वेअर म्हणजेच हे बघा वाक्य कसं तयार झालं, या प्रश्नाचं हे उत्तर वेअर हॅव आय बीन कॉल बाय हिम आणि क्वेश्चन मार्क. झालं. वरचा क्वेश्चन मार्क आहे म्हणजेच खालच्या वाक्याला क्वेश्चन मार्क असायलाच पाहिजे, कारण त्याचा अर्थ काही चेंज होत नाही, टेन्स पण चेंज होत नाही. फक्त आपल्याला काय बघायचं आहे की प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव्हाइज कसं करतात, तर ते या नियमानं करतात. आपल्याला डायरेक्ट करता आलं तर डायरेक्ट हे करू शकतो आपण, नाहीतर मग या नियमानं करायचं. साधं वाक्य तयार करायचं आणि त्या साधंच उत्तर तयार करायचं. फक्त टू बीची रूपं समोर घ्यायची, टू हॅवची रूपं समोर घ्यायची, टू डूची रूपं समोर घ्यायची. जे काय असतील जे टू बीची रूपं ॲमी जर असतील, वॉज वेअर असतील ते समोर घ्यायचे. हॅव हॅजची रूपं हॅव हॅज हॅड असतील ते समोर घ्यायचे. म्हणजेच आपल्याला डब्ल्यू शब्दानंतर डायरेक्ट टू बीची रूप आलं पाहिजे. बस डब्ल्यू शब्दानंतर टू बीचं रूप, टू हॅवचं रूप असेल ते आणायचं आणि सरळ वाक्य करायचं. ओके, आणखी एक वाक्य बघू आपण. आता आपण डायरेक्ट करू. एक लास्ट वाक्य घेऊ. When should we
स्टडी इंग्लिश. When should we study English? हे एक वाक्य दिलं. या वाक्याचं आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. ओके, आता हे आपण डायरेक्ट करू. डायरेक्ट करत असताना काय करायचं, पॅसिव्हाइज मध्ये सुद्धा आपण हा शब्द समोरच घ्यायचा. फेन तर शूड घ्यायचं. शूड घेतलं, त्यानंतर काय घ्यायचं, तो करता. आता बघा या ठिकाणी डायरेक्ट करता आला, पॅसिव्हाइज मध्ये काय येईल, ऑब्जेक्टिव्ह. मग ऑब्जेक्ट कोणता, इंग्लिश. व्हाय शूड इंग्लिश. ज्यावेळेस शॉल, विल, शूड, मे, माइट, मस्ट, कॅन, कुड असतील तर त्यामध्ये पॅसिव्हाइज करताना बीचा उपयोग करतो आपण, बीचा. म्हणून व्हेन शूड इंग्लिश बी या क्रियापदाचं तिसरं रूप स्टडी. नंतर बाय. आता या ठिकाणी बघा वीचं ऑब्जेक्टिव्ह फॉर्म काय होईल, अस. चल, व्हेन शूड इंग्लिश बी स्टडीड बाय अस. बरं, अशा प्रकारे आपण दिलेल्या प्रश्नार्थक वाक्यांचे पॅसिव्हाइज करू शकतो. याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ शकत नाही जर तुम्हाला साध्या वाक्याचं ॲक्टिव्हाइज आणि पॅसिव्हाइज करता येत असेल तर. प्रश्नार्थक मध्ये काही विषय चेंज करायचे नसतात, फक्त त्या ठिकाणी वापरलेले ऑक्झिलरी वर्ब असतील, त्या ठिकाणी टू बीची रूपं असतील, टू हॅवची रूपं असतील. हे तुम्हाला फक्त काय करायचे असतात, डब्ल्यू शब्दानंतर घ्यायचे असतात. आणि जर तुम्हाला साध्या वाक्याचे डायरेक्ट करता आले तर हेही करणं अगदी सोपं आहे. परंतु हे करण्यापूर्वी आपण आधी जे वाक्य सांगितले त्याप्रमाणे प्रॅक्टिस केलेली बरी. त्यावेळेस आपल्याला नेमकं कळलं की कशा प्रकारे शब्द चेंज होतो. ओके, एक लास्ट उदाहरण आणि हा तास आपण या ठिकाणी सांगू. Are they playing cricket? Are they playing cricket? या ठिकाणी बघा, this sentence is a verbal question. हे दिलेलं वाक्य जे फॉर्मल क्वेश्चन आहे, कारण की या ठिकाणी बघा डायरेक्ट वर्ब म्हणजे टू बी फॉर्म या ठिकाणी वर्ब म्हणून घेतला आपण असं समजू. याचं उत्तर सुद्धा येस किंवा नो मध्ये असते. द आन्सर ऑफ द फॉर्मल क्वेश्चन इज इन येस ऑर नो. आर दे प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत का, हो किंवा नाही, यामध्ये याची उत्तरं असतात. आता या ठिकाणी डब्ल्यू शब्द नाही तरी पण हा प्रश्न आहे. मग अशा प्रश्नाचे कसे करतो आपण, अशा प्रश्नाचे चेंज करत असताना आपण काय करायला पाहिजे, तर काय नाही बघा या ठिकाणी आर शब्द दिलेला आहे. आपण काय करायचं, आपण आधी सरळ वाक्य करून बघायचं याचं नेमकं कसं होते. मग सरळ वाक्य काय होईल, दे आर प्लेइंग क्रिकेट. दे आर प्लेइंग क्रिकेट. मग आता दे आर प्लेइंग क्रिकेट एक वेळ आपण या ठिकाणी लिहू, दे आर प्लेइंग क्रिकेट. आता हे वाक्य आपण समजण्यासाठी लिहिले, याचं उत्तर वेगळंच आहे जे आपण आधी स्टेप बाय स्टेप केले त्याप्रमाणे करून बघू. आपण साधं वाक्य केलं. मग बघा आता हे ए व्ही आहे, ॲक्टिव्हाइज आहे. आता आपल्याला आपण याचं पी व्ही करू. पी व्ही करत असताना काय करतो आपण, ऑब्जेक्ट समोर घेतो, क्रिकेट समोर घेऊ. क्रिकेट शुड बी टेकन इन द बिगिनिंग बिकॉज इट इज एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हॅज बीन टेकन. आफ्टर दॅट इट इज इन कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स और प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स. हे चालू वर्तमान काळामधलं वाक्य आहे, त्यामुळे ॲमिजार जसं आहे तसंच घेतो आपण. म्हणून क्रिकेट इज सिंग्युलर आहे म्हणून इज नंतर आपण बिंग घेतो. क्रिकेट इज बिंग. प्लेचं तिसरं रूप काय होईल, प्लेड. प्लेडच्या नंतर काही बाय. बाय नंतर दे शब्द आहे तर देचं काय होईल, देम. ओके बघा बाय नंतर देम, फळ्यावर दिसत नाही इकडे लिहितो मी, देम. क्रिकेट इज बिंग प्लेड बाय देम. अशा प्रकारे या वाक्याचे पॅसिव्हाइज होईल. आता आपल्याला याचा व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा पॅसिव्हाइजचा पण सोपं आहे. हा जो शब्द आहे फक्त हा समोर घ्यायचा आणि या ठिकाणी प्रश्नार्थ चिन्ह द्यायचं, झालं याचं पॅसिव्हाइज. म्हणजेच कसं होईल, इज क्रिकेट बिंग प्लेड बाय देम. दिस विल बी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अपेक्षा आहे की तुम्हाला सगळं कळालं असेल. In this way, I have tried my best to explain this topic in a simple language. I am sure that you have understood everything. But even then, if you have any type of problem concerning with this topic, you can leave your comments in comment box. I will try to reply. Till then, have a nice day. Thank you.